हे देवा, अरे आजपर्यंत जे दुःख झालं, आजपर्यंत जे यातना झाल्या, ते सर्व मी सहन केलं देवा. पण देवा ऐका, माझ्यापर्यंत ठीक आहे, माझ्या पत्नीपर्यंत ठीक आहे देवा. पण देवा, त्या चिमुकल्यांचा काय दोष आहे देवा? माझ्या नाही मला खायला अन्न मिळालं तरी चालेल, नाही माझ्या पत्नीला अन्न मिळालं तरी चालेल, मी उपवासी राहील देवा. पण ऐका ना देवा, अरे तुझी निस्सीमपणे भक्ती केली, मनाभावातून भक्ती त्या भगवंताची तुमची केली, त्याचं हेच फळ आहे का देवा? अरे मला नाही मिळालं तरी चालेल, पण 2 दिवस झाले माझे चिमुकले सर्वजण लेकर जी आहेत ती उपाशी आहेत देवा. का रे माझ्यावर असा रुसलास? असं म्हटलं बरोबर देवानी पावं, कारण देव परीक्षा घेत असतो बरं का, प्रत्येकाची परीक्षा देव घेतो. वागीकर मंडळी ऐका, आपणही देवाला म्हणतो कधी कधी, हा देवा एखादं काम नाही झालं की लगेच आपण म्हणतो, हे देवा, अरे तुझ्या हरिपाठाला देखील सप्ताहामध्ये आलो, कीर्तनाला देखील आलो, नोहे 4 तास कथेला देखील बसलो, ज्ञानेश्वरी पारायण देखील केलं. देवा माझ्यावरच असे संकट का रे? का माझ्यावर संकट? पण तो देव आहे, त्याला काय कळत नाही महाराज. कारण जगाची स्थिती लय आणि विनाश करणारा तो भगवान परमात्मा आहे, संहार करणारा तो भगवान परमात्मा आहे. काय कळत नाही त्याला, न सांगता सर्व काही कळतं. तुकोबारा तर एके ठिकाणी म्हणतात, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वभर परिहरची न लगे. त्या भगवंताला सांगण्याची गरज नाही तुमचं दुःख किती आहे, त्या भगवंताला सांगण्याची गरज नाही तुमच्या संकट किती आहेत, त्या भगवंताला सांगण्याची गरज नाही तुमच्यामध्ये तुमच्या संसारामध्ये अडचणी किती आहेत. फक्त त्या भगवंताला श्रद्धेने हाक मारली की तो भगवान परमात्मा आपल्यासाठी धावून येतो.